मध्ये आहे. मी फोन घेते पहिले मग करते. मी थांबा तुम्ही, मी करते. हा अरे बापरे, कोणाचा आहे मी फोन? आजच कंबर दुखून राहिली बाई. काय माहित पडी येते का काय, तर माझी कंबरच लय दुखते बाई. आय ग, कंबरही दुखते, खालचं पोटही दुखते, पायही दुखते, सगळं अंगच दुखते. साठी झोपून राहा. अरे दादा, हॅलो. हा बोल दादा. हा का बाई, काय चालू आहे? झोपली होती का? नाही रे, झोपली नव्हती, खाली होती मी आणि फोन ना वरच होता, म्हणून वर यायला वेळ लागला ना. बोल ना, कस काय वहिनी, काय म्हणता? पोराच्या परीक्षा झाल्या का? सुट्ट्या लागल्या असतील? हो, सुट्ट्या लागल्या दिले. हो का, इकडे येत नाहीस का मग? आलो ना, म्हणून तर फोन केला तुले. हो का? हो का रे, पोरं वहिनी तुम्ही सगळेजण आले का आपल्या घरी? हो का? कधी आला? नाही नाही, ते नाही आले. ते तिकडे ती तिची बहीण चालली, तर त्या पाहुण्याची बदली झाली. ते तिकडे बँकॉकला चालला तर पाहुणा विदेशात. तर मग ते पोरगी आली तर मग हे गेली त्या बहीण जवळ. लेकर तर तिच्यात मी चालू इकडे. तू काही येतो? मी मला काय अजून काही खरं नाही. किती दिवस असतो? मी आहे अजून 8-10 दिवस. हो का, असं का? पाहिलं मग बरी ना चक्कर. तू ये ना, नाही तर ये ना माझ्या घरी. तू येशील तर येईन मग मी घ्यायला. पण मी सांगतो ना मग, अजून काही विचारलं नाही, काही विषयच नाही खरं तर. मी पाहतो ना, मग सांगतो ना. वहिनी तिकडे आहेत नाही? हो का रे, असं का? तू कधी आला मग इकडे? मी परवाच्याच दिवशी आलो बाई. आता चाललो तिकडे. ते पाहुणचार आहे तर तिथं जेवायला बोलावलं. तो लायनाचा वय चालला, तर मग ते बोलावलं ते पाहुण्यासोबत. संध्याकाळी बोलू वापस येतो इकडे. तू सांग मग मला तू येऊ घ्यायला येता. ते बोल, आई सांग बोल, हे बोलते दे ना. हॅलो हॅलो, हा रश्मी, हे पाय बाई, दादा आला ना, ये ना. हो ना, दादाने सांगितलं ना. पाहतो ना आई, आता विचारतो ना काय काही विशेष नाही ना. आता जर सांगतो ना, आता काय सांगू, येतो नाही का बरे? हा तेच म्हणलं, ये ना 2 रोजासाठी. दिवाळीच्या वक्ती बी राहिली नाहीस, तू काहीच राहिली नाही. मग आता ये ना, 2 रोज जाऊ दे. 8-10 दिवसासाठी ये साजरी. आता लेकरही झाले जसे सेट कर. आता मोहिनी लागली ना काही कामा धंद्याले. करते का काही? हो, आता थोडं केलं काही नाही चालू. पाहतो ना, पण येतो ना. हा पाहू नको, तू हमेशा पाहतो करता येत नाही ना काही नाही. पोरी हमेशा येतात. ते सुमी 3 खेप येऊन गेली दिवाळीपासून. 3 खेप. तू एक खेप कर मारणं नाही होत नाही बाई. उभे येत जाय. कुमाल आहे बाई, तुम्हाला तुला जे वाटत नाही व, नाही तर पुरी भरकन येतात, भरकन जातात ना बाई. तुम्हाला तर दिवाळी नोन आहे आणि ती तू आता आलाच चालते माय बाई. हो येतो, येत नाही. आमच्या घरचं असं, आमच्या घरचं तसं. कमाल आहे माय बाई. कशाच काय पोरी येतात आणि जातात. 3 खेप गेली होत सुमी येऊन. ती 8-8 दिवस राहिली दिवाळीपासून. आता 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 उन्हाळ्यात आली लागे, परवाच्या दिवशी झाली. हो का, बरं मग मी येतो ना. हा तेच म्हणलं आता सासूला पण लावू का? मी बोलतो त्या बाई सांगा, म्हणतो राजकुमार आला इकडे तर धाडतो म्हणून न्यायालय रश्मीले. थांब ना, मी सांगतो ना पहिले, मग तू बोलतो. मला सांगू तुम्ही, मला विषय तर काढू दे. अजून कायच्यातच काही नाही ना. मी येईल म्हणतो, विचारतो काय तर मग तो लावतोय का बरं माझा सासूला फोन? हो होय, ते तिच्या घरी बोल, तिला विचारू दे, बोलू दे. आई तू मनानच नको करतो. ते पाहुण्याला विचार बाई, रश्मी पाहुण्याला विचार बाई. तर सासूला विचारतो. तिला शिको सारा दुनियाचं ज्ञान. बायकोले काही नको उगावत जाऊ. उलसक ज्ञान बायकोच्या पुढे उगाव. बहिणीला तर मोठा शिकवतो, नवऱ्याला विचार, सासूला विचार. बायकोला जरासं शिकवलं यातलं तर जरासं बरं होईल. काय तिकडे तू तास लावत राहत. चाललो मी. हॅलो दे इकडे. हॅलो ओ बाई रश्मी, हे बाय मी आता चाललो तिकडे जेवायला. संध्याकाळी येतो. तू पाहुण्याला विचारून ठेवतो, सासूला विचारतो घरी काय म्हणतात काय नाही ते. मग मला फोन करून सांग. तू म्हणशील ते काय मी तुला घ्यायला येतो. काय जमलं? येऊ मग मी आता जातो बाई मी. तू सांगतो मला फोन करून. मग मी येतो तुला घ्यायला. हो ना दादा, हो मी सांगतो ना. हो आरामशीर जाय. उन्हाचं पाहिजे, कानाला नेतो काही. संध्याकाळी येशील तर चांगलं ऊन उतरल्यावर येतो. झावायला वेळ लागतात बरं. झावायचे ऊन लागते. चांगला अंधार पडल्यावर येतो. हो बाई, हाय माझं दुपट आहे. तू टेन्शन नको घेऊ. तू घरी विचार का आहे तर मग सांग मला. किती काळजी करते हो माय लेक. सध्याची त्याची काळजी करते. जाजो तिच्या घरी तिला न्यायले. तू लावून दे पाहुण्याला फोन. तुला का लावून नाही काय? तुला का म्हणून नाही काय की मी मा बहिणीला घ्यायला येतो म्हणून? हॅलो आई, त्याला जाऊ दे, त्याला उशीर होत तिकडे. मी काय म्हणतो आई, मी विचारतो माझ्या घरी सांगतो. तुला संध्याकाळी सांगतो ना मी. आता घरी नाहीत ना, तुला माहित आहे. हा इच्छा जाऊन सांगतो. हे बाय असं सांग, मी चालली म्हणून सांग. जाऊ का म्हणून नको विचारू. काही त्या लोकांना कळते दिवाळीला आली नाही काही नाही. आता उन्हाळ्यात ये साजरी 15 दिवस राहिले. हा येतो ना, येतो. बाकी कसं काय सांग. चल काय चालू आहे? झाले का काम? बाबा कुठे गेले?
तो बाबा वावरात मा काय माय काम काय चालूच आहेत काम काय माय सरतात. तो घरी केलं का बाई उन्हाळ्याचं काही वड्या शेवळ्या बापलं काही केलं का तुम्ही? नाही आमच्या घरी ताट चालू आहे तात्पुरतं जास्त जास्त विकतच आणतात म्हणजे पापड तर यंदा लागलेच नाहीत नको ना ते विकतच आणू. त्या कुरड्या केल्या आईनं केल्या कुरड्या त्याच्यावरच्या कुरड्या केल्या तिनं लागे चिकाच्याही केल्या. शेवळ्यान पापड आणू करून ते चिप्स ते राहिलं ते केलंही नाही. राहू दे ते केलं म्या मग मा घरचंच घेऊन जाजो तू नाहीतरी आम्हाला दोघायला खायला एवढं लागते. हा साजऱ्या 8 किलोचे चिप्स केले म्या काय लागतं तू आम्हाला एवढं तू घेऊन जाजो मग काही करू नको कुठं करत नको बसू राहू दे. लागे मुंगाच्या वड्या घातल्या म्या 2 किलोच्या शिल्लकच्या घातल्या म्या म्हणलं आपच रसमील लागल्या तर नीट तर मग आता काही घालत नको बसू आता धंदा नको काढू. सरकी शिटी चालली इकडे राहणं होते. मी तर तुला समजा करून तो राहिलो असेल ते फक्त तू चालली इकडे. अहो माय बाई वो काय टोंगायत चंबक निघाली व रश्मी व रश्मी माय बाई वो सांगा तर कसं सोन राहिलं बाई उठता येत नाही. रश्मी हे निजली का काय सांगा माय बाय बाई वो मेला रे देवा रे रश्मी ओ बाई. हा मम्मी इकडे हो पोरी इकडे बरं. अच्छा हा करते ना आवाज सोडतो चहा ये इकडे माझी जीव निघून चालला इकडे ये बरं आता बसू बरं मला खाली. अरे मम्मी काय झालं पडल्या का तुम्ही? मम्मी पडल्या का तुम्ही? लागलं का? नाही ना माय व पडली नाही ओ खाली उतरून राहिली उतरता भल कशी शिकच निघाली टोंगायत. हे पाय आता पाय सर काही नाही होऊन राहिला ना तिरपाई नाही होऊन राहिला कसं होऊन राहिला. या मम्मी हात पकडते या इथं खाली इथं चल बेडरूम मध्ये चलता का? नाही हे पाय आण बरं काही बामा नाही डेक्स आण काही असेल आण बरं जसं चोय कर बरं टोंगायला जरा असं मला फक्त हल्ला पाहिजे हा पाय कसं शिक निघाली हलताच नाही राहिला. बरं तुम्ही बसायचंच मग मी पटकन घेऊन येते. मम्मी तुम्ही तिथंच बसा मी आणते. आई मम्मीला पायाला चमक निघाली टोंगळ्याला. अय माय बाई का बाई हो ना जी पाय बा वरून फक्त येऊन राहिली खाली भर कसं टोंगायचं तसं दुमतं पडल्यासारखं झालं पडली नाही काही नाही पाय टाकता झालं बाई ते हलकं पडल्यासारखं. सांगू माय बाई हे बा हात द्या मला मी नेतो तुम्हाला ततलो अंग टाका जर मोकळं आहे झालं की नाही पाय लंबा करा नाही अतिच करा काही होर नाही. मी ह्या आणू का ते आयडेक्स आणू का मला आले बामगी मानू का हे रश्मी गेली ना बा म्हणाले सांगा आता काही आहे का घरातल्या घरात असं काही चालता काय करा माय. आण मग पुरी होती जा खाली मा खोलीतली आण बामीची डब्बी आहे ती आण जशी बाम लावली की मग काय होते तो. हो आई घेतली हा आई बाम लावते थांबा हो लाव बरं बाई लाव बरं लाव साजर लाव घे साजर बोटाले चोप चोऊ नको माय बाई चोयला गेल्या ना सुजिन घेजीन असं लाव फक्त असं बाई नाही तर शकू का मी शकलं की जसं मोकळे होईल थांब ना बाम लावून राहिली ना होईल ना सरस. आई तुम्ही कशाला से करताय आता पडल्या बिडल्या ना तर नसतंच आपत्ती. अगं माय पडली नाही ना काहीच नाही माय बाई खाली येऊन राहिली ती फक्त मी. काय झालं आई काय झालं? अरे बाबू काय नाही टोंगायत शेक निघाली ते बाम लावून राहिली काय नाही झालं बस झालं बाई बस झालं बरं वाटते आता जसं. तू कुठे गेलती तू वर गेलीस नाही तुला म्हटलं ते पायऱ्या चढत नको जातो काय सांगितलं तू आईले ते सांगितलं नाही काय धंदा? मी कुशाला काम सांगितलं बाई मी नाही सांगितलं. पोरा तिथं काय काय सांगलं रे बापा मले मीच करते ती काय धंदे मास सरत नाही तिचं काय तिला काय म्हणून राहिला. तुला तर मुकाड्यानं बसूच नाही आई ती हातपाय मोड आणि मग एका जागेवर बसतो तू पडली की मग समजेन तुला टोंगळ्याचा त्रास आहे जिना चढू नका डॉक्टरने 10 खेप सांगितलं ना तरी मी तुला खालचं वर वरचं खाली केल्याशिवाय गमतच नाही. हो ना बापा काय नाही ते बदलले झाडाले पाणी नव्हतं 2-4 रोज झाले तर मी टाकलं फक्त तेवढं काय नव्हतं मला काही धंदा करायला नव्हती गेली मी काही. ते झाडच खाली आणतो मी ते काम नाही पाहिजे ते फालतू तुला तरी काम धंद्याला सुचतात तुला पाणी टाकायला काय होते बघ मीच टाकत असतो ना फक्त आज नाही टाकलं माय जवळ बा ते टाकते ना बाई तुम्ही जाऊ द्या ना माय. राजोट्या बस झालं राजोटा कर ना तिला काय बोलून राहिला तिचा काय संबंध आला. चल बाई रश्मी पकड बरं हात त्याला करू दे कल्ला ते हात नाही पकडीत मायचा फक्त कल्ला करत बसते तत्वज्ञान शिकवतात ते करू काही लागत नाही त्या का परी. चल बरं बाई तत्लोकनेवर मी अंग टाकतो जसं आता खालीच टाकतो मग जसं बरं वाटेन मला. हा होय चला दाखव आई दाखव मी हात पकडतो होय बाजूले चल आरामशीर चाल तू आराम करणं तुला टोंगळ्याचा त्रास आहे टोंगळ्या वाल्याला जास्त दगदग करून चालत नसते जिनीवर चढणं उतरणं खाली बसतं तर काय करतो तू सांगितलं ना डॉक्टरना स्टूलवर बसत जा खुर्चीवर बसत जा खाली बसत नका जात जो जिना चढत नका जात जो तरी तू ऐकतच नाहीस. काळजी वाटते मला म्हणून म्हणतो मी तू नको करू तू धंदाला जेवत मी बाई लावतो ना तू मग तुम्ही तर म्हणता की आम्ही इतकं जण यावं मग काही काम नाही लावून दे एखादी बाई एवढं मोठं घर आहे साफसफाई करीन काही करीन त्याचे भांडे घाशीन काय असते ते लावून दे एखादी बाई काही फरक नाही पडत ना त्या डॉक्टरला पैसे दिल्यापेक्षा ते बरे आहेत ना. हो मग सकाळी लावजो बाई जा ततलोक नेऊन निजो मला जसं काय नाही मोकळं वाटून राहिला आता जसं ते एखादा मला शेक निघालती त्याच्यात म्हणून तसा जीव करत जाय काय तिनं बाम लावली तर आता बरं वाटून राहिलं आता जरसा लंबा करतो अंग टाकतो मग बरं वाटते. बाई ते बामीचे डब्बे देता माय तुमच्या जोठून चल रे राजोटा करते फुकटचं बाई लावते कामाले हो चल. अरे का गं आशा कॅन झाली ना कॅन आणली आज? ओय बाई हो आज कॅन टाकलीच त्यानं
बाय लक्ष नव्हतो आणा बरं. आणि आज म्हटलं 3 कॅन आणा. ते 2 कॅनेत काही होऊन नाही राहिलं. 3 आणा. आता उन्हाळा आहे, पाणी शिल्लक पेलं जाते, सगळे जण आहेत. हा फिल्टरच पाहणं नाही तर फिल्टर दुरुस्त झालं त्याची टेन्शन नाही. कॅन आणून किती पैसे जातात आणि पुरतही नाही ते पाणी. हो ना, आज संध्याकाळी आणतो मी त्याला. ते फिल्टरच दुरुस्त करायला पुरते, हे कॅनायचं नाही पुरत. बरं मी पहिले आता खाली जाऊन कॅन घेऊन येतो पाण्याचं. हे बाकी काही आणला का भाजी वगैरे काही? हा भाजीला आणजा बरं काही काही चिल्लर चालर. तसं टमाटे मिरच्या सांबार सगळं संपलं. काही आणजा भाजी. फणस आणा, फणसाची केली ती भाजी चांगली. बरं बरं ठीक आहे. काही गोळा आणू का सर्वांसाठी? का नाश्ता आणू काही? चालते मग नाश्ता घेऊन या. मग नाश्ता करायचं काम नाही, फारच चांगलं. चालते मग नाश्ता आणा. हे पहा 1 प्लेट आणा सगळ्यासाठी. किती जण होते आपण आता? 3 ते 3 हे 6 बाबा 7 8 9 10 10 प्लेट आणा. कसं पोरं आहेत शिल्लकच आणा जरा. लेकरं कसं डबल खाऊ शकतात, लेकरायचं काय. ठीक आहे ना, आणतो मी बरोबर. बरं ठीक आहे, मग पाणी आणतो पहिले आणि मग नाश्ता आणतो. बरं कृष्णाला घेऊन जातो सोबत. तो असला की मग आपण नाश्ता घेते. हा न्या त्याला काय गमून राहिलं काय माहित. आलं तर सुनसुनच आहे, नाही तर लहान उड्या मारते. न्या त्याला सांग मग पाहिजे बाबा. हा ते लय हरपोय आहे, नाही तर हारपीन कुकडे जाईन नसतं आपल्या तोंडाला काय. नाही कुठे जाते मला नाही का तो. नेतो मग मी त्याला. बरं दे बरं, चिल्लर असते तर ते बरं. माझं चिल्लर नाही, 500ची नोट आहे. म्हणजे पर्स मध्येच आहे, तिथंच घ्या. पहिले पाणी आणून देता का मग? नाही तर पाण्याचं कसं लक्ष नव्हतं. बरं झालं तुमचं लक्ष आलं. सांग किती हेंबाळ्यासारखं घरात पाणीच नाही, मी बसली हे करत. अरे बा मध्येच सगळं लक्ष ठेवावं लागते. तू काय 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 धंदीतच काय? असं आज लक्ष नाही राहिलं म्हणून. चल आणतो मग मी. हो आणा. असं तू बाई राहू दे ना. तू बसली ते भांडे घासत मला आवाज आलाच बरं. मला वाटलंच येस अशी काय नाही. सुरी काय म्हणते राहू दे ना. काय घासतात थोड्या वेळानं. नळाची ती आमचं आता नाही व. आता काय चहा पाण्याचे भांडे पडेल आहेत, घासून घेतो. असे भांडे धक धक पडत नको जो माय बाई. तक भांडे पडेल असले सरा मासोड होते माहिती तरी भीत वगैरे मासोड बिसोड काही नाही का. चक 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 आहे बाई. खरं बाई इकडचं खरं तुमचे पॉशच आहेत बाई. त्याने सगळं साजरं वाटते. आता आमच्या तर घरी माय बाई. आता लोक मांजर येत होती, कुत्रा येत होतं, झाडं हुळं काय माय घर राहते गावात. अति साजरं बाई दिला टापटीप काम आहे बाई. खरंच बाई व. म्हणून तुम्ही तशी टापटीप राहता व माय. आशा हा आली पाय अंदर आणतो ते भांड्या काय म्हणतात पाय तो. हा अरे इकडे असो. हे चिल्लर दे ना अजून. हे काय 10-20 रुपये चिल्लर आहे का अजून? नाही का पैसे? राहू दे मग मी खाली जाऊन चिल्लरच करतो मग. अहो तुम्ही पहिले नाश्ता घ्या. नाश्ता घेतला की तुमची चिल्लर होती. पहिले पाणी काय घेता? हो तसंच करतो मग. पहिले नाश्ता घेतो म्हणजे मग चिल्लर होते. बरं ठीक आहे. सांग बाई अशा बाई होतीस तू होत्या व. ते विचारतो म्हटलं माय कपडे कुठे धुवू कुठे वाळू घालू. अमाय ते पाहुणे चालले. कुठे चालले माझ्या ड्युटीवर चालली का की पाहुणे आज कोणच. लवकर ये जा मग. घरी काही करत नाही म्हणजे कसं मग पोरायला आता भुका लागला की लेकरं काही राहत नाहीत मग. नाही ग आता घरी कशाला करते, आता आणतोय ना मी. हा तेच म्हटलं मग लवकर या. का अशा बाई गेले का पाहुणे आज लागे ड्युटीवर? माझं कोणच गेले का? काही स्वयंपाक गिपाक नाही केला त्याचा? नाही नाही आज ड्युटीवर नाहीत गेले ते. आज सुट्टी आहे त्याला, घरीच आहेत ते. दुपारी जातील ते साईडवर त्याची मीटिंग आहे तिकडे. नाही तर घरीच आहेत आज ते. असं बरं मी काय म्हणलं अशा बाई हे कपडे त्या नाण्यातच धुतले तर चालतात ना? वाळू कुठे घालू बाई बाई? धुवायला लागत ना, मशीन मध्ये टाकून द्या. माय मला त्या मशीनीत नाही धुता येत बाई. व मी हाताने धुतो ना. राहू द्या मग मी लावतो मशीन मध्ये. झाल्या का सगळ्याच्या आंघोळा? ओ माय एवढे मोठे कपडे काढले त्या मशीनीत बिल जायता. धुतो ना मी हातानं. काही नाही ना. बरस इथं आहे तुमच्या घरी बात तर निघतात बरसानं कपडे. मैले स्कूटी माय बाई जा गेलं स्कूटी काल. सारे जण घरीच तर होते. काय माती लागली का धूळ लागला माय काय लागलं. हा भात धुतो ना मी हातानं. मशीनीत एवढे मोठे कपडे बसतात का ते? मग त्यात काय असते 2 खेप लावता येते असं थोडी असते. हाताने नाही धुवा लागत. धुते ते मशीन. तुम्हाला भला धंदा करा वाटते बाई वहिनी. आराम गमत नाही का तुम्हाला? आरामात बसा असं चुपचाप राहा जमतच नाही. धंदा करतच राहा वाटते काही ना काही काही ना काही. त्या ग्रिला काय पुसत बसल्या होत्या खिडकीच्या. बरं म्हणलं आता बसेल हा तो घेतल्या पुसूत काय होते. तिकडून बाहेरून बी गेलती मी. साजरं नाही लागलं का? अहो साजरण गुजरायचं काही नाही. पण काय तुम्ही धंदा करायला आले का मग घरी? थांबा ना 2-4 दिवस मस्त आराम करा. एखादी बाई तर मस्त हात नाही लावत काय नाही. मस्त आराम करते सगळं हे करते पायते काय नाही. तुम्हाला तर धंदा गमत नाही. जसं काही धंदा नव्हता तर बाई बसली ग्रिला पुसत. काय माय धंदा मला नाही बसा वाटत रिकाम. आता काय असं ते काय लोकांचं घर आहे का केलं तर काय होऊन राहिलं. ते कपडे धुवा लागत नाहीत नाही हातानं टाकतो त्या मशीनीतच. हो मशीनीतच टाकतो तुम्ही टेन्शन नका. जा बसा जा. टीव्ही गिव्ही पाजारात बाल्कनीत बसा जा. नाही माय काय साजरं लागते होतं ते बसणं. समजे जण कुळून पुळून गाळ्या जातात हे जातात दिसते नाही बाई. कोणी मिळून काय माय बाई होती येऊन बसली गलीवर बसल्यासारखं वाटते बाई ते म्हणले तर. पण आमच्या गावात आम्ही दारात बसतो तर बाई समोरून ये बाई येते ते बाई येते गप्पा गोष्टी होती बाई. एक बसतो बसू लागते माझ्या बाल्कनीत. ते काय नाही बाई इकडून गाड्या जातात तिकडून घोड्या जातात तिकडून ती पायात बसा लागते टुकू टुकू. ना कोणी बोले ना कोणी काही. त्याच्यापेक्षा घरातच बसतो बाई मी. व टीव्हीच्या पुढे बसतो जर शिक पाहतो टीव्ही.